बातमी आता सोलापूरमधून आहे। सोलापूरमध्ये आपच्या नेत्यांनी बैलगाडीमधून प्रवास केला। इंधन दरवाढीचा निषेध करत सरकारवर यावेळी टीका केली। जिल्हाधिकारी कार्यालय ते बस स्थानक बैलगाडीमधून प्रवास केला। आणि या संदर्भात आपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे। काय सांगाल, काय आंदोलन? आज आम्ही प्रतिकात्मक आंदोलन यासाठी करत आहोत कारण आज जी देशामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याला कुठे ना कुठे आपलं भारताचं सरकार जे आहे ते जबाबदार आहे। कारण जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर इतर सर्व देशांनी वेळीच सावधान होऊन ज्या काही उपाययोजना होता त्या केल्या गेलेल्या आहेत, परंतु आपल्या सरकारने निवडणुकांना प्राधान्य देऊन देशाला नुकसानीत अडचणीत टाकण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। मोदींना आपण निवडून दिलं त्यावेळेस खरं तर लोकांच्या अशा अपेक्षा आहे महागाई कमी होईल आणि त्यावेळेस जर परिस्थिती पाहिली तर आपल्याला त्यावेळेसच्या रेट आंतरराष्ट्रीय किमतीप्रमाणे आपल्याला 50 ते 60 रुपये डिझेल मिळायला पाहिजे। सलग 12 वर्ष या सरकारनं डिझेल पेट्रोलच्या माध्यमातून लाखो करोडाची लूट केली आहे आणि आता खरंच जनतेला गरज असताना त्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव वाढवलेले आहेत आणि खरंच जनतेला जीएसटी असू द्या काय असू द्या सगळ्यांकडून पैसा ओढलेला आहे आणि आज एवढी महागाई वाढलेली आहे, जनता खरंच बॅकफुटवर चालली, 10 वर्ष महागाई चालली। याला कुठेतरी सरकार जबाबदार आणि सरकारने ठोस पावलं उचलले पाहिजे। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र, सोलापूर।